अनएक्सपेक्टेड टेस्ट आहे सिरियसली, माझे फेवरेट झाले आहेत आता। तर मंडळी आज मी बनवलेत गव्हाच्या पिठापासून हे नूडल्स। टेस्ट तर एकदमच भारी आहे। तर ॲक्च्युली झालं असं की चपातीचं पीठ थोडंसं जास्त झाल्यामुळे मी चपात्या उगाच करून उरण्यापेक्षा मी हे नूडल्स बनवायचे ठरवले। तर ही मी व्हिडिओ कुठेतरी कधीतरी पाहिली होती आणि म्हणून मी हे नूडल्स बनवायचे ठरवले। मला थोडा डाऊट असा होता की गव्हाचे नूडल्सची टेस्ट कशी येईल, पण खरंच एकदम माइंड ब्लोईंग झालं जेव्हा मी फर्स्ट बाईट तोंडामध्ये घातला होता। खरंच खूप टेस्टी होते, तर नक्की ट्राय करा। तर हे थोडंसं गव्हाचं पीठ उरलं तर त्याचेच मी आधी करायचं ठरवलं होतं। तर मी व्हिडिओमध्ये जसं पाहिलं होतं ना, ते त्यांनी मग लाटून मग ते कापून तसं केलं होतं, पण माझ्याकडे वेळ नसल्यामुळे मी या चकलीच्या भांड्यामध्येच करायचं ठरवलेलं। आता हे नूडल्स पाडण्यासाठी आपलं चकलीचं भांडं रेडी आहे। तर एका साईडला हे सगळं करत असताना मी एका कढईमध्ये पाणी तापत ठेवलेलं आहे। आता हे पाणी ना पूर्णपणे असं उकळलं पाहिजे, त्याच्यानंतरच ही प्रोसेस करायची आहे। तर पाण्यामध्ये मी 1 चम्मच मीठ आणि थोडंसं तेल घालून आपण हे नूडल्स पाडून घेणार आहोत। तर हा माझा थोडासा नूडल्स जो पाडला त्याचा शॉट राहून गेला। तर त्याच्यानंतर हे अगदी उकळत्या पाण्यामध्येच घालायचे आहेत आणि कुठेही असं म्हणजे ते चिकटतील एकमेकांना वगैरे असं काहीच होत नाही। तर अगदी इझीने अगदी सहजपणे हे असे सुटसुटीत नूडल्स बनतात। तर साधारणतः 10 ते 15 मिनिटांनंतर मी हे गाळून घेते आहे। मी थोडेसे ते उकडत होते ना, शिजत होते ना, तेव्हा मी थोडेसे कापून बघितले की हे कसे झालेत, शिजलेत की नाही, तर प्रॉपर झाले होते। त्याच्यानंतर आपण नूडल्स नॉर्मली बनवतो ना तसेच बनवणार आहोत। एका कढईमध्ये तेल, लसूण आणि मिरची, कांदा, कोबी, शिमला मिरची, गाजर हे सगळं बारीक कापून आपल्याला ते तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। फ्लेम हाय ठेवायचं आहे। त्याच्यानंतर 1 चम्मच मीठ, सोया सॉस आणि ग्रीन चिली सॉस, बस इथेच एवढेच सॉस मी घेतलेले आहेत। त्याच्यानंतर आपण जे शिजवून घेतलेले गव्हाच्या पिठाचे नूडल्स होते ते ॲड करून घेते आहे आणि त्यानंतर मी इथे मॅगी मसाला टाकलेला आहे। तर मॅगी मसाल्यामुळे ना खरंच एक वेगळीच टेस्ट येते आहे। तर नक्की अशा प्रकारे ट्राय करून बघा। मॅगी मसाला आपल्याला जितका हवा असेल टेस्टनुसार एकदा घातल्यानंतर मिक्स केल्यानंतर खाऊन बघा, जर वाटत असेल तर नंतर पुन्हा अजून ॲड करा। तर हे नूडल्स खाल्ल्यानंतर तुम्ही नक्कीच मैद्याचे नूडल्स जे असतात ना ते विसरून जाल आणि हेच तुमचे माझ्यासारखे फेवरेट होतील। तर नक्की एकदा ट्राय करून बघा। म्हणजे जे असं मनात असतं ना की गव्हाच्या पिठाचे तर काय टेस्ट येईल त्याची, तर ते तसं नाही आहे। खरंच एक वेगळीच टेस्ट आहे। नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंटसुद्धा करा आणि नक्की ट्राय करून बघाच। खाऊन बघा एकदा, तुम्ही रोज बनवून खाल, एवढं सुंदर झालंय।